वेलकम अगेन डिपार्टमेंट ऑफ झुलॉजी गोपाळकृष्ण गोखले कॉलेज कोल्हापूर. तर पहा, गेल्या प्रॅक्टिकलला आपण स्पर्म काउंट चं प्रॅक्टिकल आपण त्यामध्ये बघितलेलं आहे. ओके, आणि त्यामध्ये स्पर्म काउंट हा कसा केला जातो ते आपण बघितलेलं आहे. ओके, त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ह्याच्यामध्ये प्रॅक्टिकल पाहायचं आहे ते म्हणजे दॅट इज द स्टडी ऑफ मॉडर्न कॉन्ट्रासेप्टिव्स. ओके, आता कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे काय, त्याच्यामध्ये कुठल्या मेथड्स वापरल्या जातात, हा पार्ट लक्षात ठेवा की हा थेरीलासुद्धा आहे. ओके, थेरी पण ह्याची आहे. ओके, प्लस प्रॅक्टिकल. ओके, दोन्हीला पण हे लागू आहे, थेरीला पण हा पार्ट असणार आहे. ओके, त्यामुळं हा पार्ट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा. ना द पॉप्युलेशन एक्सप्लोजन इज अ ग्लोबल प्रॉब्लेम. ओके, आता पॉप्युलेशन जर बघितलं, जागतिक लोकसंख्या जी आहे मोठ्या झपाट्यानं वाढती आहे. ओके, आता ती लोकसंख्या वाढ ही एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की आता जर आपण करंट वर्ल्ड पॉप्युलेशन जर बघितलं तर त्याच्यामध्ये 7 बिलियनपर्यंत गेलेलं आहे, की इव्हन ते त्याच्यामध्ये जास्तसुद्धा होऊ शकतं. ओके, जास्तसुद्धा वाढू शकतं असा त्याच्यामध्ये अंदाज आहे की जर आपण 1950पासून 2050पर्यंतची जी काय 100 इयर्स आहेत, त्या 100 इयर्समध्ये जर आपण घेतलं तर इट मे बी गोज टू दी 9 बिलियन. ओके, 9 बिलियनपर्यंत जाऊ शकतं. आता आपण इथे 2020मध्ये आहे. ओके, तिथे जर आपण बघितलं तर 7 बिलियनपर्यंत आहे. ओके, पण ते पुढच्या काही वर्षामध्ये ते 9 बिलियनपर्यंत जाऊ शकतं. ओके, आता पॉप्युलेशन एक्सप्लोजन म्हणजे जागतिक लोकसंख्या वाढ जी आहे ती वाढ जर अशीच मोठ्या प्रमाणात जर होऊ लागली तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, ओव्हर यूज ऑफ नॅचरल रिसोर्सेस, म्हणजे जे नॅचरल रिसोर्सेस आहेत ते संपत जातील. त्यानंतर इन्क्रीज इन फूड डिमांड. ओके, पॉप्युलेशन इन्क्रीज झाल्यामुळं फूडची डिमांड त्याच्यामध्ये वाढू शकते. इन्क्रीज इन वेस्ट जनरेशन. ओके, त्यानंतर इफेक्ट ऑन अनएम्प्लॉयमेंट. ओके, नोकरी असेल किंवा प्रोरिटी आहे. इन्क्रीज इन क्राईम रेट इन्क्रीज होऊ शकतं. ओके, एनर्जी क्रिसायसिस होऊ शकतं. ओव्हर क्राऊडिंग सिटीज त्याच्यामध्ये होऊ शकतात. ओके, तर लोकसंख्या वाढीमुळं जे काही वेगवेगळे जे काही प्रॉब्लेम्स होऊ शकतात ते त्याच्यामध्ये इन्क्रीज होणार आहेत. ओके, आता ही लोकसंख्या कंट्रोल करण्यासाठी द वर्ल्ड त्याच्यामध्ये नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी म्हणजे प्रत्येक जे काही गव्हर्मेंट असतं किंवा प्रत्येक जी काही कंट्री आहे त्या कंट्रीने त्याच्यामध्ये पॉलिसी ही लॉन्च केलेली आहे. आता त्या पॉलिसीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक आहे ते म्हणजे फॅमिली प्लॅनिंग. ओके, तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर फॅमिली प्लॅनिंग करत असताना किंवा त्याच्यामध्ये आपला जो गव्हर्मेंट ऑफ इंडिया आहे त्या गव्हर्मेंट ऑफ इंडियानी पहा की त्याच्यामध्ये देर इज द वन एक त्याच्यामध्ये प्रोग्राम चालू केलेला, हम दो हमारे दो. ओके, त्या पद्धतीनं जी काही लोकसंख्या आहे ती लोकसंख्या कंट्रोल करण्याचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. ओके, लेट्स टॉक अबाउट द कॉन्ट्रासेप्टिव्स. आता नेमकं कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे कन्सेप्शन मीन्स दॅट इज द प्रेग्नन्सी. ओके, टाईम आफ्टर फर्टिलायझेशन आणि बिफोर इम्प्लांटेशन म्हणजे प्रेग्नन्सी म्हटलं जातं. कॉन्ट्रा मीन्स प्रिफिक्स आणि अगेनिस्ट. ओके, प्रेग्नन्सीच्या अगेनिस्ट किंवा प्रेग्नन्सी होऊ नये म्हणून प्रेग्नन्सी अवॉइड करण्यासाठी ज्या काही मेथड्स वापरल्या जातात. ओके, जे काही त्याच्यामध्ये यूज केलं जातं म्हणजे केमिकल्स मेथड असतील, बाकी कुठल्याही मेथड असतील, त्याला कॉन्ट्रासेप्टिव्स म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये वेगवेगळ्या मेथड आहेत. त्यामध्ये आपण एक मेथड बघूया, ती म्हणजे इट इज द नॅचरल मेथड. ओके, आता नॅचरल मेथडमध्ये पहिली आहे टोटल अबिटन्स. म्हणजे टोटल अबिटन्स इट इज नोन ॲज द क्वायटस. नो सेक्शुअल कॉन्टॅक्ट, इट इज द surest मेथड. अप्लाय फुल्ली अंडरस्टँड टू द पार्टनर. म्हणजे इफ देर इज द नो सेक्शुअल कॉन्टॅक्ट ऑर सेक्शुअल इंटरकोर्स देर इज द नो प्रेग्नन्सी. हे साहजिकच आहे. ओके, पण इन द यूथ असेल किंवा यंग कपल जर असेल तर त्यांच्यामध्ये टोटल अबिटन्स किंवा क्वायटस जे आहे इट इज द व्हेरी डिफिकल्ट. तर त्यासाठी देर इज द योगा, प्राणायाम वगैरे जे काही वेगवेगळे त्याच्यामध्ये कन्सेप्ट आहेत त्या यूज करून आपल्याला ही मेथड जी आहे ती यूज केली जाऊ शकते. त्यानंतर त्याच्यामध्ये टोटल अबिटन्स जी आहे इट इज 100% इफेक्टिव्ह टू दी प्रेग्नन्सी. नो कॉस्ट, त्याच्यामध्ये काही कॉस्ट वगैरे लागत नाही. ऑलमोस्ट 100% इफेक्टिव्ह प्रोटेक्शन अगेन्स्ट सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस आणि नो प्रिस्क्रिप्शन इज नीडेड. म्हणजे कुठल्याही डॉक्टरांचं त्याच्यामध्ये कुठलाही सल्ला, कुणाचा सल्ला त्याच्यामध्ये काही गरजेचं नाही आहे. प्रिस्क्रिप्शन काही गरजेचं नाही आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे क्वायटस इंटरप्ट्स म्हणजे विड्रॉल मेथड किंवा पुलिंग आउट मेथड त्याला म्हटलं जातं. आता जे काही आपण प्रेग्नन्सी जर आपण बघितली तर त्याच्यामध्ये कधी होतं, इफ देर इज द सेमेन जे आहे इट इज इजॅक्युलेटेड इन टू द व्हजाइना. ओके, इफ देर इज द नो इजॅक्युलेशन, जर तिथं इजॅक्युलेशनच झालं नाही. ओके,
there is the no any ejaculation during the sexual intercourse, then it is prevent the pregnancy. Okay, it is known as the withdrawal method. Okay, त्याला withdrawal म्हटलं जातं. ओके, त्यानंतर इट इज द सेफ इझी कन्व्हिनियंट मेथड आहे, बट रिक्वायर ग्रेट सेल्फ कंट्रोल, एक्सपिरियन्स अँड ट्रस्ट त्याच्यामध्ये असायला पाहिजे. नो प्रोटेक्शन अगेन्स्ट सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज हॅज एक्स्ट्रीमली हाय फेल्युअर रेट. ओके, फेल्युअर रेट जो आहे ते त्याच्यामध्ये जास्त आहे. ओके, त्यानंतर रिधम मेथड थर्ड मेथड आहे याच्यामध्ये. आता रिधम मेथड काय आहे? इट इज बेस्ड अपॉन द मिस्ट्रियल सायकल. आता मिस्ट्रियल सायकल जर आपण बघितली, इट इज फर्स्ट डे टू द 28 डेज हे आपण याच्यामध्ये कन्सिडर करतो. अँड द 14 डे इट इज द ओव्युलेशन डे. ओके, ओव्युलेशन डे असेल फॉर एक्झाम्पल, इट इज द 14 डे. ओके, तर याच्यामध्ये प्रेग्नन्सी जी आहे ती कधी होते, तर 14 डेच्या अगोदर 8 दिवस म्हणजे 5 दिवस, नंतर 5 दिवस याच्यामध्ये जर सेक्शुअल इंटरकोर्स असेल तरच तिथं प्रेग्नन्सी होते. इफ देर इज द नो सेक्शुअल इंटरकोर्स इन बिटवीन धिस डेज, म्हणजे फ्रॉम 8 days टू द 19 days देर इज द नो प्रेग्नन्सी, तिथं प्रेग्नन्सी होणार नाही. ओके, तर याच्यामध्ये पहा, इट इज ऑल्सो नोन एज द कॅलेंडर मेथडसुद्धा म्हटलं जातं त्याच्यामध्ये. ना फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, 6th डे दॅट इज द सेफ डे, आणि 20 टू द त्यानंतर 28 डेज जे आहे दीज आर कन्सिडर्ड ॲज द सेफ डे. ओके, ते सेफ डे म्हणून कन्सिडर केलं जातं. इफ देर इज द सेक्शुअल इंटरकोर्स इन बिटवीन देम, देर इज द नो एनी प्रेग्नन्सी. बट इफ द सेक्शुअल इंटरकोर्स इन बिटवीन द 8 टू दी 19 डे देर विल बी द प्रेग्नन्सी. ओके, त्यानंतर मेकॅनिकल मेथडमध्ये वेगवेगळ्या त्याच्यामध्ये मेथड आहे. त्यामध्ये पहिलं जे आहे इट इज द कंडोम. ओके, मोस्ट वाईडली युज्ड बॅरियर आहे, सेफेस्ट मेथड आहे. आता कंडोम जे आहे इट इज मेड अप बाय द लॅटेक्स. ओके, ऑल्सो अवेलेबल फॉर दी पॉलियुरेथिन किंवा सिलिकॉन किंवा लॅम्स्किनचं त्याच्यामध्ये कंडोम असू शकतं. ओके, आता याच्यामध्ये इट इज द व्हेरी ॲडव्हान्टेजेस विदाऊट अ प्रिस्क्रिप्शन. ओके, डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन त्याला लागत नाही, इनएक्सपेन्सिव्ह, फ्री गव्हर्नमेंट सप्लाय आहे. लॅटेक्स कंडोम जे आहे इट इज सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजच्या अगेन्स्ट हे प्रिव्हेंटिव्ह आहे. ओके, त्यानंतर हेल्प इन कॉज द इंटॉलरन्स टू दी आयुडी किंवा ओरल पिल्स, म्हणजे ज्या काही गोळ्या वगैरे जे आहेत ते घेण्याची काही गरज ह्याच्यामध्ये नाही आहे. ओके, त्यानंतर डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. स्पिलेज किंवा ब्रेकेज तिथं होऊ शकतं, लॅटेक्स ॲलर्जी असू शकते, may reduce sexual pleasure. Lambskin condom do not protect against sexual transmitted diseases ना connect करते. ओके, त्यानंतर there are the two type of the condom. One is the male condom and female condom. ओके, आता याच्यामध्ये मेल कंडोम जे आहे इट इज द मोस्ट कॉमनली यूज्ड कंडोम. ओके, तर इट इज प्लेस्ड ऑन दी ओव्हर द इरेक्टेड पेनिस अँड इट इज ओनली पुल्ड आउट. ओके, पुल केलं जातं आणि यूज केलं जातं. ओके, त्यानंतर how it is use a new condom for each sexual act. Place a condom on the tip of penis with a rolled hem facing away from the body. Unroll the condom. Okay, त्यानंतर after ejaculation it is safely discarded. Okay, त्यानंतर there is also the female condom. फिमेल कंडोमसुद्धा असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये फिमेल कंडोममध्ये 2 रिंग्स असतात. वन रिंग इट इज क्लोज्ड असते आणि एक ओपन असते. क्लोज्ड एंड ओपन जे आहे इट इज इन्सर्टेड इन टू द व्हजायना विच इज ब्लॉक दी सर्विक्स. ओके, जे सर्विक्स जे आहे त्या सर्विक्सला इथं ब्लॉक करतं. ओके, त्यानंतर आणखीन काही आहे त्याच्यामध्ये डायफ्रॅम आहे, सर्वायकल कॅप्स आहेत. ओके, आता डायफ्रॅम आणि सर्वायकल कॅप्स जे आहेत ते काही या पद्धतीनं असे कॅप्स असतात. आता ते कॅप्स काय केलं जातं, इट इज इन्सर्टेड इन टू द व्हजायना. ओके, व्हजायनामध्ये इन्सर्ट केलं जातं. इन्सर्ट करून इट इज ब्लॉक द सर्विक्स. ओके, हा इथं सर्विक्सचा जो पार्ट आहे त्याला ब्लॉक करतं, की जेणेकरून इफ देर इज द इजॅक्युलेशन इन द व्हजायना द स्पर्म जे आहे ते स्पर्म इथे इट इज नॉट पास द सर्विक्स. जो सर्विक्सचा पार्ट असेल त्या सर्विक्सच्या पार्टला पास होणार नाही. आणि त्याचबरोबर काही डायफ्रॅममध्ये किंवा सर्विकल कॅपमध्ये स्पर्मिसाइड जेली असतात, त्या स्पर्मिसाइडल जेलीमध्ये ते स्पर्म हे किल केले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर नेक्स्ट सर्विकल कॅप सेम फंक्शन त्याचं आहे. इट इज ॲक्ट लाईक द डायफ्रॅमसारखंच त्याचं स्ट्रक्चर आहे. त्यानंतर केमिकल मेथड त्याच्यामध्ये आहे. केमिकल मेथडमध्ये कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आणि स्पर्मिसाइडल जेलीज. ओके, आता याच्यामध्ये पहा की फोम टॅबलेट आणखीन एक त्याच्यामध्ये मिळतात. एक फोम टॅबलेट्स म्हणजे इट इज द टॅबलेट्स आहेत, ह्या अशा टॅबलेट्स असतात आणि बिफोर दी सेक्शुअल इंटरकोर्स इट इज जस्टली इन्सर्टेड इन टू द व्हजायना. इट इज क्रिएट द फोम, तिथं फोम तयार होतं आणि त्या फोममध्ये जे काही स्पर्म असतील ते स्पर्म जे आहेत ते किल केले जाऊ शकतात. ओके, त्यानंतर त्याच्यामध्ये स्पर्मिसाइडल जेलीज आहेत भरपूर. ओके, स्पर्मिसाइड जेलीज आहेत
इट इज अशा टाईपच्या त्याच्यामध्ये जेलीज असते. इन्सर्ट बिफोर द सेक्स, बिफोर 1 hour. ओके, इन्सर्ट डीप इंटू द वजायनामध्ये इन्सर्ट केलं जातं. आणि डू नॉट वॉश वजायना फॉर ॲटलीस्ट 6 hours आफ्टर दिस सेक्स. म्हणजे पूर्ण जे काही स्पर्म जे असते ते स्पर्म ह्याच्यामध्ये किल केले जातात. ओके, त्यानंतर स्पर्मिसाइडल्स आणि कॉन्ट्रासेप्टिव्ह जेलीज त्याच्यामध्ये आहेत. त्या जेलीज ज्या आहेत त्या जेली, फॉर एक्झाम्पल गायनॉल सेकंड ही वजायनल कॉन्ट्रासेप्टिव्ह जेली आहे की याच्यामध्ये ॲप्लिकेटरसुद्धा मिळतं. आता ते ॲप्लिकेटर जे आहे, असं ॲप्लिकेटर असतं, त्या ॲप्लिकेटरमधून ते जेल जे आहे ते सक केलं जातं. सक केल्यानंतर जे ॲप्लिकेटर आहे इट इज इन्सर्टेड इन टू द व्हजायना, आणि जे जेल आहे ते जेल व्हजायनामध्ये इन्सर्ट केलं जातं की ते इट इज हॅव्हिंग द स्पर्मिसायडल ॲक्टिव्हिटी. स्पर्मिसायडल असल्यामुळे जे स्पर्म जर त्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते स्पर्म काय होणार आहेत, किल होणार आहेत. ओके, त्यानंतर कॉन्ट्रासेप्टिव्ह क्रीम जे आहेत, क्रीम वेगवेगळ्या क्रीम्स त्याच्यामध्ये आहेत विच इज द स्पर्मिसायडल ॲक्टिव्हिटी. आता याच्यामध्ये मोस्ट जे काही कॉन्ट्रासेप्टिव्ह क्रीम जी असते त्याच्यामध्ये कॉम्पोनंट असतो तो म्हणजे नोनोझॅनॉल 9, आणि मोस्ट कॉमनली यूज केली जाते क्रीम म्हणजे ती म्हणजे टुडे. ओके, हे त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता काही स्पॉन्जेससुद्धा आहेत. ओके, असे स्पॉन्जेससुद्धा त्याच्यामध्ये मिळतात. ते स्पॉन्जेस जे आहेत ते व्हजायनामध्ये इन्सर्ट केले जातात. तर त्या स्पॉन्जमध्ये जे याच्यामध्ये जे स्पर्मिसायडल जेली जी आहे किंवा क्रीम ह्याला लावलेली असते, त्यामुळं जर एखादे स्पर्म त्या क्रीमच्या किंवा ह्या स्पॉन्जच्या कॉन्टॅक्टमध्ये आले तर ते ऑटोमॅटिकली किल केले जातात. ओके ना. ओके, आता याच्यामध्ये पहा कॉन्ट्रासेप्टिव्ह स्पॉन्ज ह्याच्यामध्ये आहे की ज्याच्यामध्ये नोनोझायनॉल नावाचं केमिकल स्पर्मिसाईड असतं, ते व्हजायनामध्ये इन्सर्ट केलं तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये इफ देअर इज द स्पर्म त्याच्यामध्ये आले तर तिथे काय होणार आहे, ते स्पर्म सगळे किल होतात. देअर इज द नो प्रेग्नन्सी. ओके, आता याच्यामध्ये इंट्रा इटोरियन डिव्हायसेस आहेत. इंट्रा इटोरियन डिव्हायसेस म्हणजे द डिव्हायसेस विच आर इन्सर्टेड इन द युटेराय विच इज मोस्टली युज्ड टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. त्यामध्ये मोस्ट कॉमनली आययुडी जी आहे इट इज द स्मॉल टी शेप्ड प्लास्टिक डिव्हायसेस असतात त्याच्यामध्ये. ओके, अशा टाईपचे किंवा अशा लूप टाईपड त्याच्यामध्ये असतात. आणि त्या प्लॅस्टिक ट्यूबला देअर इज द कॉइलिंग ऑफ दी कॉपर कॉईल. ओके, कॉपर कॉईल जी असते किंवा कॉपरचं जी तार असते ती तार त्याला अशी गुंडाळलेली असते. ओके, किंवा अशा लूप लाईक स्ट्रक्चरच्या त्या इंट्रायुटेरियन डिव्हायसेस असतात. आता याच्यामध्ये 2 टाईपचे डिव्हायसेस आहेत. एक म्हणजे हार्मोनल आययुडी इंट्रायुटेरियन डिव्हायसेस आणि कॉपर इंट्रायुटेरियन डिव्हायसेस. हार्मोनल आययुडी जी आहेत इट इज सिक्रेट द कंटिन्युअसली हार्मोन, प्रोजेस्टेरॉन हार्मोन जे असेल किंवा इस्ट्रोजन हार्मोन जे आहे ते सिक्रेट केलं जातं की जेणेकरून प्रोजेस्टेरॉनची लेवल जी आहे ती बॉडीमध्ये हाय राहते. प्रोजेस्टेरॉनची लेवल जर हाय राहिली तर तिथं LH हार्मोन सिक्रेट होत नाही, त्यामुळं तिथं ओव्ह्युलेशन होणार नाही, प्रेग्नन्सी त्यामुळे होऊ शकणार नाही. त्यानंतर कॉपर आययुडी सगळ्यात मेन रोल जो आहे तो म्हणजे कॉपर आययुडीचा. आता कॉपर आययुडी जे आहे ते कॉपर आययुडी हे वेगवेगळ्या टाईपचे आहेत. कॉपर T380A आणि मल्टीलोब्ड 375 हे कॉमनली त्याच्यामध्ये यूज केले जातात. आता एक कॉपर टी जी आहे त्याच्यामध्ये काय केलं जातं की याच्यामध्ये एक प्लास्टिक ट्यूब टी शेप्ड स्ट्रक्चर असतं आणि त्याला वरती पहा इथे असे कॉपरची कॉईल जी आहे ती अशी कॉईल केलेली आहे. ओके, आणि इट इज इन्सर्टेड इन टू द युटेरस. ओके, जो युटेरसचं पार्ट आहे त्या युटेरसच्या पार्टला इथं इन्सर्ट केलं जातं. आता त्याचं मेन फंक्शन काय आहे की इथली जी कॉपर कॉईल आहे ती कॉपर कॉईल इट इज सिक्रेट द क्युप्रिक आयन्स. ओके, कॉपर आयन सिक्रेट होतात कुठे, युटेरसमध्ये. इफ देअर इज द स्पर्म, जर एखादे स्पर्म जे आहे ड्युरिंग द इजॅक्युलेशन इट इज कम इन कॉन्टॅक्ट विथ द कॉपर आयन, त्या कॉपर आयनच्या कॉन्टॅक्टमध्ये आलं आहे तर कॉपर इट इज द हायली टॉक्सिक टू द स्पर्म, त्यामुळं कॉपर आयन जे आहेत ते पूर्णपणे किल होतात. ओके, तर ह्याच्यामध्ये पहा की युटेरसच्या पार्टमध्ये ते इन्सर्ट केलं जातं. त्यानंतर त्याचे ॲडव्हान्टेजेस 100% सेफ आहे, एनेस्थेटिक अँड सिम्पल आहे, नॉन इंटरप्रेटिंग, असोसिएशन इज पेनलेस आहे. ओके, नो प्रॉब्लेम स्टोरेज किंवा डिस्पोजलसाठी, आणि प्रोव्हाइड ऑपॉर्च्युनिटी फॉर एक्झामिनेशन ऑफ गायनेकोलॉजिस्ट. ओके, आता इथे पहा की जी कॉपर टी आहे त्या कॉपर टीच्या खाली इथं स्ट्रिंग असतात, त्या स्ट्रिंगच्या मदतीनं ते कॉपर टी व्यवस्थितपणे लोकेट झालेलं आहे का, व्यवस्थितपणे अटॅचमेंट झालेलं आहे का, ते त्याच्यामध्ये गायनेकोलॉजिस्ट जे असतात ते त्याच्यामध्ये चेक करतात. ओके, आता पण त्याचे काही डिसॲडव्हान्टेजेससुद्धा आहेत. त्याच्यामध्ये काय डिसॲडव्हान्टेजेस आहे तर एक म्हणजे क्रॅम्प लाईक पेन, म्हणजे जसे मेन्स्ट्रुअल सायकलमध्ये पेन्स होतात, मेन्स्ट्रुएशन पेन होतात
ओके, पिरियडच्या वेळी त्यासारखे पेन्स तिथं होतात. त्यानंतर बॅकने म्हणजे कंबरदुखी वगैरे होते. त्यानंतर ब्लिडिंग होऊ शकतं तिथं, किंवा लाईट स्प्लॉटिंग तिथं, पिंक स्प्लॉटिंग तिथं होऊ शकतं. ओके, त्यानंतर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स किंवा ज्याला ओसी किंवा पिल्स म्हटलं जातं पहा. तर ह्या ज्या पिल्स आहेत त्या म्हणजे गर्भनिरोधक गोळ्या आपण म्हणतो. ओके, आता त्यामध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स आर मेडिसिन्स टेकन बाय द माउथ टू हेल्प टू प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी किंवा बर्थ कंट्रोल पिल्स त्याला म्हटलं जातं. ओके, आता त्याचे दोन यूज आहेत. प्रायमरी यूज आहे तो म्हणजे प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करणं, आणि सेकंडरी यूज म्हणजे इफ देर इज द हेवी ऑर दी इरेग्युलर मेन्स्ट्रुएशन असेल, एंडोमेट्रोसिस, पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम, डिस्फंक्शन इन युटेराइन ब्लिडिंग जे आहे ते जर व्यवस्थित होत नसेल, असे काही मेन्स्ट्रुएशनमध्ये किंवा पिरियड्समध्ये जर काही प्रॉब्लेम जर असतील त्यामध्ये, तर त्यावेळी ह्या पिल्स वापरल्या जातात. ओके, त्यानंतर हाऊ इट इज बर्थ कंट्रोल प्रिव्हेंट द प्रेग्नन्सी. ओके, तर ते हे कसं प्रिव्हेंट करतं. आता ते ज्या काही बर्थ कंट्रोल पिल्स आहेत त्या काय करतात, तर एक तरी तिथं इनहिबिट द ओव्युलेशन, म्हणजे जे ओव्हरीमधून ओव्युलेशन होणार आहे ते ओव्युलेशन इनहिबिट करतं. ओव्युलेशन झालं तर तिथे फर्टिलायझेशन होऊ देत नाही, किंवा फर्टिलायझेशन झालं तर इथे इम्प्लांटेशन जे युटेरसमध्ये होणार आहे ते इम्प्लांटेशन तिथं होऊ देत नाही. त्यामुळं देर इज द नो चान्सेस ऑफ द प्रेग्नन्सी इथं अजिबात होणार नाही. ओके, कुठलं मेन मेकॅनिझम आहे पहा, की इथे इनहिबिट इम्प्लांटेशन इनहिबिट करतं, इनहिबिट ओव्युलेशन इनहिबिट करतं, डिलेड ओहम आणि स्पर्म ट्रान्सपोर्टसुद्धा होऊ देत नाही. त्यानंतर सर्वायकल म्युकस थिकनेस. आता सर्विक्स पार्ट वजानेचा पार्ट आहे. ओके, इथे युटेरसचा पार्ट आहे. या दोघांना जोडणारा इथे जो सर्विक्सचा पार्ट असतो, त्या सर्विक्सच्या पार्टमध्ये देर इज द सिक्रेट द थिक म्युकस, एकदम थिक असं म्युकस जर सिक्रेट झालं तर इट इज ब्लॉक द पॅसेज ऑफ द व्हजायना आणि युटेरस. ह्याचं जे पॅसेज आहे ते ब्लॉक करतं. त्यामुळे जे व्हजायनामधले जे स्पर्म आहेत ते स्पर्म हे युटेरसमध्ये ट्रान्सपोर्ट नाही होणार, त्यामुळे तिथं प्रेग्नन्सी होणार नाही. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यामध्ये ज्या काही या पिल्स आहेत त्या पिल्स ह्या इफेक्ट करत असतात. ओके, आता त्याच्यामध्ये कुठलं ड्रग असतं, म्हणजे जे काही पिल्स असतात त्या पिल्समध्ये एक्झॅक्टली काय असतं, तर त्याच्यामध्ये दोनच याच्यामध्ये हार्मोन असतात, एक तरी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन. ओके, आता इस्ट्रोजन, इथेनॉल, इस्ट्रेडिऑल किंवा हे वेगवेगळे त्याच्यामध्ये ड्रग्स आहेत, ते ड्रग्स त्याच्यामध्ये असतात. ओके, पण मेन कॉम्पोनंट्स जे आहेत ते म्हणजे इस्ट्रोजन्स आणि प्रोजेस्टेरॉन्स त्याच्यामध्ये प्रेझेंट आहे. ओके, आता इस्ट्रोजन कसं इफेक्ट करतं हे काही नाही आहे एवढं काय याच्यामध्ये. हां, आता त्यानंतर मेथड टू टेकिंग द पिल्स. आता ज्या पिल्स आहेत त्या कशा घेतल्या जातात, ज्या काही पिल्स येतात त्या पिल्स या अशा पॉकेटमध्ये येतात. त्या पॉकेटमध्ये द स्टार्ट आणि एंड त्याच्यामध्ये दिलेलं असतं. ओके, इट इज स्टार्ट धिस, त्याच्यामध्ये डायरेक्शन असतं. फर्स्ट डेपासून स्टार्ट देअर इज द टेकन धिस वे, झिगझॅग वे अँड एंड विथ द 28 days. ओके, ही जी पूर्ण जी स्ट्रीप असते, दी स्ट्रीप इट इज फॉर दी वन मेन्स्ट्रुअल सायकल. ओके, एका पिरियडसाठी किंवा एका मेन्स्ट्रुअल सायकलसाठी ही त्याच्यामध्ये पिल्स असते. ओके ना, त्यानंतर आता याच्यामध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह जे आहेत मी इट इज हॅव्हिंग द व्हेरियस साईड इफेक्ट्ससुद्धा आहेत. ओके, त्याच्यामुळे फक्त प्रेग्नन्सी प्रिव्हेंट होते, पण त्याचे साईड इफेक्ट हे भरपूर आहेत. आता त्या साईड इफेक्टमध्ये जर आपण बघितलं की याच्यामध्ये पहा, नॉसिया होऊ शकतं, ओमिटिंग आहे, स्टमक क्रॅम्प, डायरिया, कॉन्स्टिपेशन, स्वेलिंग ऑफ गम टिश्यू किंवा इन्क्रीज वेट लॉस, ओके, एक्नी येऊ शकतं. असे बेस्ट टेंडरनेस, एनलार्जमेंट, असे वेगवेगळे त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स किंवा साईड इफेक्ट्स मोठे आहेत त्याच्यामध्ये. आणखीन याच्यामध्ये जर आपण बघितलं लेग पेन, ओके, त्यानंतर बल्जिंग ऑफ आयज, डबल व्हिजन, इफ देर इज द सिव्हिअर कंडिशनमध्ये जर ते झालं तर त्याच्यामध्ये डार्क कलर्ड युरिन होतं, सिव्हिअर हेडेक, ओमिटिंग, अशा वेगवेगळ्या टाईपचे त्याच्यामध्ये साईड इफेक्ट्स आहेत. ओके, जर सिरियस कंडिशनमध्ये जर गेलं तर त्याच्यामध्ये डॉक्टरला इमिडिएटली कन्सर्न करावं लागतं. ओके, त्यानंतर 8 कॉमन ब्रँड्स ऑफ ओरल कॉन्ट्रासेप्टिव्स इन द इंडियामध्ये ह्या 8 कॉमन ब्रँड्स आहेत. त्याच्यामध्ये यासिम आहे, ओराल आहे, बंधन आहे, डिओल्युटॉन यल आहे, चॉईस आहे, डेव्हरी, त्यानंतर MTP, सेंट्रॉन किंवा अनवॉन्टेड 72 असेल किंवा IPL असेल, चॉईस असेल, अशा वेगवेगळ्या त्याच्यामध्ये मार्केटमध्ये अशा भरपूर कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स ह्या अवेलेबल आहेत. ओके, त्यानंतर स्टरिलायझेशन ऑपरेशन नेक्स्ट पार्ट आहे. इट इज द स्टरिलायझेशन ऑपरेशन. आता याच्यामध्ये सर्जिकल प्रोसिजर आहे की ह्याच्यामध्ये
जे काही आपण त्याला सर्जरी म्हणतो पहा, किंवा मूल न होऊ नये म्हणून जे केलेलं ऑपरेशन असतं, इट इज नोन ॲज द त्याला सर्जिकल ऑपरेशन. ओके, आता याच्यामध्ये पण हे सर्जिकल ऑपरेशन करण्यामध्ये दोन टाईपचे ऑपरेशन ह्याच्यामध्ये केले जातात. एक म्हणजे व्हॅसेक्टोमी आणि ट्युबेक्टोमी. ओके, तर त्याच्यामध्ये मेलमध्ये पण आणि फिमेलमध्येही करता येते. आता मेल पण ही मेल आणि फिमेलमध्ये करण्यासाठी त्याच्यामध्ये बऱ्यापैकी जर आपण बघितलं, फिमेलमध्ये हे ऑपरेशन केलं जातं आफ्टर द प्रेग्नन्सी किंवा प्रॅच्युरेशनमध्येच. ओके, बाळंतपणामध्येच त्याच्यामध्ये ऑपरेशन केलं जातं. पण मेन्स जे आहेत, ओके, पुरुषांच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्यांच्या मनामध्ये भीती असते. ओके, हे ऑपरेशन झाल्यानंतर काय होईल, प्रेग्नन्सी होईल का नाही. ओके, अशा भरपूर त्याच्यामध्ये फियर्स किंवा आपण त्याला भीती आपण म्हणतो, त्या भीतीदायक ह्याच्यामध्ये खूप लोकांच्या मनामध्ये ह्या ऑपरेशनबद्दल भीती आहे. ओके, तर पहा त्याच्यामध्ये पहिला आपण बघूया फिमेल स्टरिलायझेशन. ओके, फिमेल स्टरिलायझेशन इट इज नोन ॲज द ट्युबेक्टोमी. ट्युबेक्टोमी म्हटलं जातं का, कारण त्याच्यामध्ये जी फॅलोपियन ट्यूब आहे ती फॅलोपियन ट्यूब कट केली जाते. फॉर एक्झाम्पल देर इज अ ओरी आहे, त्या ओरीला अटॅचड इथं फॅलोपियन ट्यूब्स आहे. तर इथं सिम्पली काय केलं जातं, स्मॉल सर्जरी केली जाते आणि फॅलोपियन ट्यूब जे आहेत त्या लोकेट केल्या जातात. लोकेट केल्यानंतर त्याला असे फुरसेटनी अटॅचमेंट केली जाते. त्यानंतर इथं थ्रेड्सनी लायगेट केलं जातं पहा, इथं दोन साईडनं, आणि दोन्ही लायगेशनच्या मध्ये इथं ट्यूब जी आहे ती ट्यूब सिझरनी कट केली जाते. ओके, कट केल्यानंतर त्याचे जे एंड्स आहेत ते इथे युटेरसमध्ये इम्प्लांट केले जातात. ओके, छोटंसं पॉकेट केलं जातं आणि त्या पॉकेटमध्ये त्याला इथे पहा हे असं इम्प्लांट केलं जातं. आता इथे काय झालं, युटेरसचा आणि फॅलोपियन ट्यूबचा ओरीचा काही संबंधच नाही, त्यामुळं इथून एक जरी रिलीज झाले तरी ते त्यानंतर त्याच्यामध्ये काही इथे जरी ओरीमध्ये ओव्युलेशन झालं तरीसुद्धा ते इकडे फॅलोपियन ट्यूबमध्ये ट्रान्सपोर्ट झालं तरीसुद्धा इकडे स्पर्म जे आहे ते स्पर्म हे एग्सकडे ट्रान्सपोर्ट नाही होणार, कारण ते काय आहे, कट आहे. ओके, इट इज नोन ॲज द ट्युबेक्टोमी. त्यानंतर नेक्स्ट आहे मेल स्टरिलायझेशन, इट इज नोन ॲज अ व्हेसेक्टोमी. याला व्हेसेक्टोमी म्हटलं जातं. आता याच्यामध्ये काय केलं जातं, व्हॅसा डिफरन्सिया. ओके, याला टेस्टिस जे आहे त्या टेस्टिसचे दोन्ही जे व्हॅसा डिफरन्सिया आहेत इथं थोडासा इन्सिजन घेतला जातो, कट घेतला जातो. जे व्हॅस डिफरन्स आहेत ते व्हॅस डिफरन्स याच्यामध्ये कट केले जातात आणि रिमूव्ह केले जातात. ओके, रिमूव्ह करून त्याला परत सुचर केलं जातं, म्हणजे टाके घातले जातात. त्याच्यामध्ये 20 मिनिट प्रोसिजर आहे. रिमाइंडर स्पर्म ओनली 1% इट इज द इजॅक्युलेट. ओके, तर ह्याच्यामध्ये इट इज द मेल स्टरिलायझेशन, व्हॅसेक्टोमी आणि ट्युबेक्टोमी हे दोन त्याच्यामध्ये लक्षात ठेवा.